दिखावा, टीका, पिढीजात चालत आलेल्या चालीरीती, पद्धती यांचा विरोध, अवमान करण्याचा कुठलाच उद्देश नाही याची आवर्जून नोंद घ्यावी. आपली संस्कृती, प्रत्येक सण आणि त्यामागचे शास्त्र म्हणण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा मलाही खूप अभिमान, आदर आहे. आपली सांस्कृतिक मूल्ये याबद्दल जिव्हाळा आहे. वटपौर्णिमेनंतर बहुतांश ठिकाणी दिसलेलं चित्र. प्राणवायू देणाऱ्या वडाखालीच कुजलेले गहू, सडलेले आंबे, मोदक, पुरण इत्यादीने धरलेली बुरशी, सवाष्णीच्या वाणाच्या शॅम्पूच्या पुड्या, बांगड्यांच्या काचा, ब्लाऊज पीसचे तुकडे आणि अजून बरंच काही. हे सगळं मुक्या प्राण्यांनी खाल्लं तर? तो दिवस साजरा केला की झालं. त्या दिवसाचं, सणाचं महत्त्व इतकं छोटं नक्कीच नाही. बरं, ज्याच्या आयुष्य आरोग्यवर्धनासाठी हा सगळा खटाटोप केला आहे, तो दोरा पूर्ण गुंडाळी सकट पावसात तिथेच कुठेही लोळत पडलेला, भरकटलेला. अशी पूजा जशास तशी पावली तर कसं होईल याची कल्पना न केलेलीच बरी. अशावेळी दोरा की प्रदक्षिणा यातलं महत्त्वाचं काय ते तुम्हीच ठरवा. विनोदाचा भाग सोडा, परंतु एकच विचारावेसे वाटते. आजकाल आपण सरसगट म्हणतो की शिक्षण संस्थाच तकलादू झाल्यात, पण हे तर पुस्तकाबाहेरचं सामान्य ज्ञान आहे. घराघरातून दिल्या गेलेलं, चालत आलेला ठेवा आहे, वारसा आहे. मग हे चित्र पाहिल्यावर वाटतं आपणच काहीतरी शिकून घ्यायला कमी पडतोय का? पिढीनुसार, काळानुसार येणारी स्थित्यंतरे, गरजेचे असलेले बदल आपण समजून न घेताच वागतोय का? शास्त्रांचा, सणांचा, चालीरीतींचा अभ्यास करताना आपणच ढसारखे वागतोय. आपल्या आजूबाजूला आज भरकटवणारे ज्ञान आहे, तर त्याच्या बरोबरीने अगदी वेदांपासून ते भारतातील प्रत्येक ठिकाणच्या सणांचं भौगोलिक, वैज्ञानिक महत्त्व सांगणारी माहितीसुद्धा सहज उपलब्ध आहे, जे आधी सहज सुलभ मिळणे कठीण होते. त्यात चालू काळात पर्यावरणाचा ऱ्हास, निसर्गाचा समतोल साधण्यासाठीचे प्रयत्न, त्यासाठी झिजणारे असंख्य हात, ही सगळीच माहिती मिळते अगदी एका क्लिकवर. आणि सोशल मीडियावर चक्कर मारून आलं की सतत ज्ञानाचं भांडार सगळ्यांचंच अपडेट होत असतं. शैक्षणिक अभ्यासात EVSचा प्रोजेक्ट आपण मुलांना करू लागतो आणि खऱ्या आयुष्यात आपल्याकडून काहीतरी वेगळं घडतं आहे. आधीच्या पिढीने त्यांच्या काळाशी, गरजांशी सुसंगत चालत आलेले सर्व काही आपल्याला दिले आणि आपण मात्र पुढे देताना काहीतरी अर्धवट देतोय. असं होतंय का? स्पर्धा, मेरिट, नोकरी याचं शिक्षण देणाऱ्यांचा, त्यालाच जगणं म्हणतात असं शिकवणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. परंतु हे संस्कृतीचं शिक्षण जगण्याला अर्थ देणारं आहे, भक्कम जीवन मूल्ये शिकवणारं आहे, आपल्या असण्याचा अर्थ सांगणारं आहे, विज्ञानाचा खरा अर्थ शिकवणारं आहे, निसर्गाचं महत्त्व समजावणारं आहे, किती पळावं, कुठे थांबावं हे शांततेचं अनमोल गुपित सांगणारं आहे. आणि नेमकं हेच गरजेचं ज्ञान देणाऱ्यांची आणि त्यापेक्षा जास्त घेणाऱ्यांची ददात आहे. आपल्या परंपरांमधून अनेक अंशी हे जपल्या गेलं आहे, पण त्याचं अर्धवट अंधानुकरण करून आपण वागत राहिलो तर भविष्यातील पिढीचा यावरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे अजून थोडे सुजाण होऊयात. आत्ताच्या काळात गरज असलेलं आणि नसलेलं किंवा त्यात सुसंगत, विचारपूर्वक बदल करत देखील या सगळ्याचं महत्त्व आपण टिकवू शकतो. पुढच्या पिढीला हा वसा देऊ शकतो. फक्त सुज्ञ होऊन प्रयत्न करण्याची आणि थोड्याशा अभ्यासाची गरज आहे. आपल्याला नक्कीच जमेल. धन्यवाद.